हा जागा वाटपाचा जो प्रश्न आहे हा सुटला पाहिजे असं आमचं दोघांचंही मानसिक आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही काम सुरू करतो आहे. पण जागा वाटप एवढं सोपं असेल तुम्हाला असं वाटतं नानाभाऊ? कारण 48 जागा एक वेळ आपण समजू शकतो की 48 जागा कमी आहेत, त्यामुळे त्याचं वाटप थोडं सोपं पडतं. 288 जागांचं जागा वाटप काही फॉर्म्युला डोक्यात आहे का? जवळपास आता आमच्या 45 त्यांच्या दोघांच्या मिळून 110 तर 100 जवळपास 46च्या जवळजवळ जागा ह्या आमच्या तिघांच्या मिळून आहेतच. आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या जागा अशा पकडून जवळपास आम्ही 170-72पर्यंत जातो. मग राहिल्या विरोधकांच्या हाती असलेल्या जागा, त्या जागांचा हिशोब घेतला तर त्या जवळपास 100 ते 110च्या घरात त्या जातात. आता ह्या सगळ्या जागांचं एकदा प्रॉपरली एक करू आणि त्या पुढे जाऊ. मला असं वाटतं की फार काही कसरत आम्हाला करावं लागेल असं नाही. आणि मेरिटच्या आधारावर जो मागच्या वेळेसही फॉर्म्युला आम्ही सातत्यानं सांगत होतो की लोकसभेला मेरिटच्या आधारावर आपण निर्णय करू. केले असते तर अजून काही जागा अजून वाढल्या असत्यात. एक मिनटं, असं काही झालं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? ते सांगितलंच आहे, आपण जाहीरपणे सांगितलेलं आहे. बरं. आणि त्याच्या अजून जागा आपल्या वाढल्या असत्या. म्हणजे काँग्रेसची भूमिका तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचाही उल्लेख या ठिकाणी केला. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला BJPला सत्तेच्या बाहेर काढायचं आहे. कारण की BJP ही या व्यवस्थेलाच धोका आहे, लोकशाही व्यवस्थेलाच धोका आहे. आणि म्हणून संविधान बचाव ही मोमेंट हाती घेऊन आम्ही या निवडणुकीला पुढे गेलो आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. काही जागा मेरिटवरती वाटल्या गेल्या नाही, ते नक्की कशाबद्दल, कुठल्या जागांबद्दल होतं? म्हणजे नक्की कसलं मेरिट? बघा, जसं बुलढाण्याची जागा आम्ही हारलो, जसं इथं कीर्तिकरांची जागा हारली ती आम्ही मागितली होती. देसाईने आमची जागा घेतली होती, ती वाली जिथून आता अनिल देसाई निवडून आले, ती जागा आम्ही मागत होतो. ती नाही तर मग कीर्तिकर जिथे तुमचे लढले ती जागा आम्हाला द्या असं आमचं म्हणणं होतं. नाही दिली त्यांनी. ती जागा मिळाली असती तरी आम्ही ती जिंकली असती तर प्लस झालो असतो ना. पण कीर्तिकरांच्या जागेवरनं एवढा मोठा वाद झाला तर ती तुम्ही लढला असता तर जिंकला असतात? बिलकुल, मी तुम्हाला सांगतो, बिलकुल जिंकलो असतो. कोण जबाबदार आहे याला? मग आम्हीच सगळेजण. त्याला काय कोण जबाबदार कसं म्हणू शकतो? सगळे आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही मीपणा सोडू, त्या दिवशी चांगलं होईल असं आम्हाला वाटतं. आम्ही म्हणजे तुम्ही तर आता घेतली ना माघार, मग तुम्ही जागा कमी लढलात. मी काय बोललो, मी तेच म्हटलं. तुमच्यातले काही जण, आम्ही जेव्हा महाविकास आघाडी बसतो तर कोणावर आरोप करायचा नाही. निर्णय घेत असताना सगळ्यांचे मिळून आम्ही निर्णय घेतो. जेव्हा तिकीट आम्ही फायनल केलं त्यावेळेस आम्ही स्वतः सगळेजण बसलो आणि त्यावेळेस जाहीर केलं. म्हणून आमचा जो प्रस्ताव पहिलेपासून होता त्या प्रस्तावाला आज पण आमची भूमिका आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ मुंबईचं मी मुद्दाहून सांगितलं. बरं नानाभाऊ, आता म्हणजे याच्यासोबत मग तुम्ही मगाशी म्हटले की आता तुम्ही संजय राऊतांचं उदाहरण दिलं की बाबा चेहरा दिला असं तर बरं झालं. असं महाराष्ट्रात द्यावा असं वाटतं तुम्हाला, चेहरा दिला जावा या क्षणाला? आम्ही जेव्हा महाविकास आघाडी बसू, आता आम्ही पुढच्या वेळेस जे मीटिंग बसू, तुमचं काय मत आहे? म्हणजे तुमचं काय मत आहे? दिला गेला पाहिजे चेहरा? एकतर्फा काही गोष्टी होत नाही ना त्याला. अरे मी नाना पटोलेंचं मत विचारतोय. चेहरा दिला गेला पाहिजे. दोन गोष्टी आहे. महाविकास आघाडी जेव्हा आपण म्हणून पुढे जाऊ त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना मिळून निर्णय घ्यावा लागतात. तर तेव्हा आम्हाला सगळ्यांना बसून निर्णय घ्यायचा की बाबा ठीक आहे, एक चेहरा द्यायचा असेल तर मग कसं त्याचा चेहरा कसा निवडायचा त्याच्यावर एक चर्चा झाली, एकमतानं झालं तर निश्चितपणे ते चांगलं होतं. कोण वाटतं चेहरा असावा तुमचा? काय वाटतं? उद्धव ठाकरे असावा चेहरा असं वाटतं? मी आज त्याच्यावरची चर्चा करणं हे चुकीचं ठरेल. मला असं वाटतं की मत सांगा ना. उद्धव संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडनं ज्या प्रकारे मुख्यमंत्री पद गेलं ते चेहरा असावा. संजय राऊतांचा विषय आमच्यासाठी शिवसेना म्हणतो, संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं. माझा मुद्दा तोच आहे की आम्ही तिघेजण बसून, या आमचे मित्रपक्ष बसून एक मताने निर्णय होईल तर कोणाचं मान्य होईल. उद्या नाना पटोलेंना नाही काही इच्छा मुख्यमंत्री व्हायची? माझा मुद्दा तो नाही आहे. तुमची इच्छा विचारतो मी नाना भाऊ. आमच्या पक्षामध्ये आता शरद पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पक्षात त्यांनाच निर्णय करायचा आहे. आमच्या पक्षाचा निर्णय दिल्लीमध्ये होतो, आमचा हायकमांड करतो. मला जी जबाबदारी आहे काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून, महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून, पक्षाला बळकटी देणं, पक्षाला सत्तेकडे आणणं आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी माझं काम करतो आहे. हायकमांडला जे काही निर्णय घ्यायचे ते हायकमांडचे अधिकार आहेत. तो निर्णय घेतला तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. म्हटलं अधिकाराचा नाही, माझी इच्छेचा प्रश्न होता माझा की नाना पटोलेंची इच्छा काय?
नाना पटोले के मन में क्या है? मेरा इतिहास और मेरी किताब खुली है, सबको पता है. आताही मला लोकसभेत जायची संधी होती, नाही गेलो मी. महाराष्ट्र सोडायचंच नाही मला. महाराष्ट्रातल्या जे मी स्वप्न पाहिलं ते मला पूर्ण करायचं आहे आणि तो काळ मी आणणार. बरं. आणि त्यासाठी माझी मेहनत चाललेली आहे आणि मला यश त्यासाठी मिळेल. पद लागेल ना भाऊ तुमच्याकडे, महत्वाचं मंत्री व्हावं लागेल तुम्हाला किंवा मुख्यमंत्री व्हावं लागेल. बघा दोन फक्त गोष्टी अध्यक्षपदा- असतात, दोन विधानसभेच्या गोष्टी असतात अध्यक्षपदावर काय कमलेशजी, दोन गोष्टी असतात. हां. कधी कधी रिमोट कंट्रोलही खूप सारे कामं करते.